आहे हे कमीत कमी इफेक्ट होईल अशा पद्धतीने पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे। आज 150 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाचं समापन म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्स मध्ये ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत। उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम एसपीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे। विशेषतः एचआरच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे। जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत, रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत, एचआर सिस्टीम उभ्या राहिल्या आहेत। 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे। आणि आपण विशेषतः जे काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत, डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत, त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे। आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे। आज जो आपला पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये रायगडमध्ये रामकी सोबत आपण जो काही बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब तयार करतोय त्या संदर्भात एक राऊंड टेबल झाला। आपल्या त्या ठिकाणच्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपण दिली, पोटेन्शियल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण समजून घेतल्या, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि देशातला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब हा आपण आता त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। यासोबत पल्सच्या निमित्ताने काही स्ट्रॅटेजिक एमओयूज, काही इन्व्हेस्टमेंट एमओयूज या क्षेत्रामध्ये आज झालेले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगति करता येईल। मैं भारत के प्रधानमंत्री मोदी जी का आभार व्यक्त करता हूं कि कल उन्होंने सभी मुख्यमंत्रियों के साथ बैठक की। सभी देश के मुख्यमंत्रियों ने मोदी जी ने जिस प्रकार का नेतृत्व इस विश्व के क्राइसिस में दिया है उसकी सराहना की। विशेष रूप से जब आसपास के सारे देशों में और कई प्रमुख विकसित देशों में भी क्राइसिस की परिस्थिति के कारण उनको काम बंद करना पड़ा, कुछ जगह 4 डे वीक करना पड़ा, कुछ जगह वर्क फ्रॉम होम करना पड़ा। ऐसे समय जिस प्रकार से मोदी जी ने इस क्राइसिस को हैंडल किया, पेट्रोल डीजल की आपूर्ति में कोई कमी नहीं आने दी, जो कीमतें बढ़ी उसका शॉक भी केंद्र सरकार ने स्वयं सहन किया, वो ग्राहकों पर नहीं डाला। साथ साथ गैस सिलेंडर एलपीजी लोगों को मुहैया कराए और अब कमर्शियल एलपीजी भी 70% तक उसकी आपूर्ति को ले जाने का काम किया। तो इस क्राइसिस में इस कार्य के लिए सबने उनकी सराहना भी की और विशेष रूप से इसमें प्रधानमंत्री जी ने एक बात पर बल दिया कि जिस प्रकार से देश में अफवाहें फैलाकर पैनिक की स्थिति तैयार की जा रही है, राज्यों ने उस पर कड़ाई से कार्रवाई करनी चाहिए, ये बात उन्होंने कही। और आगे में इस प्रकार के जो भी परिस्थिति है उस परिस्थिति में कम से कम डिसरप्शन कैसे हो इसकी स्ट्रेटेजी भी प्रधानमंत्री जी ने बताई है और उन्हीं के आदेशानुसार राज्य में जहां जहां लोग अफवाहें फैला रहे, कोई कहता है लॉकडाउन होगा, कोई कहता है और कुछ होगा, ये सारी अफवाहें, ये गलत बातें हैं। ऐसी अफवाहें फैलाने वालों पर
हम लोग बहुत कड़ी कार्रवाई करेंगे। कुछ पॉलिटिशियन